नमस्कार, मी सुभाष गुरुजी. तुम्हा सर्वांचे सुभाष गुरुजी पूजाविधी या चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण हरतालिका देवीची पूजा कशी करावी यासाठी आपण माहिती घेणार आहोत. भाद्रपद महिन्यातील हे हरतालिका व्रत आहे. हे व्रत वर्षा ऋतूमध्ये येते. वटसावित्रीनंतर श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर आणि भाद्रपदामध्ये गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत असते. आणि ही व्रते म्हणजे महाराष्ट्रातील स्त्रियांची आवडती व्रते आहेत. आज आपण हरतालिका व्रताची माहिती घेत आहोत. हरतालिका व्रताची देवता ही पार्वती आणि भगवान महादेव आहेत. हरतालिका व्रत का करावे याच्या पाठीमागची आख्यायिका आहे, शास्त्र आहे. पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकराला वरले होते. तिचा पिता दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी शंकराचा अपमान केला होता. ते सहन न झाल्याने पार्वतीने आपल्याला यज्ञकुंडामध्ये झोकून दिले. त्यानंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा तिने उग्र तप करून, कठोर तप करून भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली. अशी ही स्वाभिमानी दृढनिश्चयी पतिव्रता पार्वती ही स्त्रियांचा महान आदर्श आहे. म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ आपल्या पतीला उदंड आयुष्य आणि आरोग्य मागायचे असते. स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते. यावर्षी हे व्रत दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे. हे व्रत कोणतीही स्त्री करू शकते. विवाहित असेल, अविवाहित असेल, कोणीही हे व्रत करू शकतो. आपल्याला भगवान महादेवांसारखा चांगला पती प्राप्त व्हावा म्हणून अविवाहित मुली हे व्रत करत असतात. तर विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला महादेवाच्या रूपात मानतात आणि म्हणूनच त्या महादेवाकडे आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य प्राप्तीसाठी करतात, चांगले आरोग्य लाभावे म्हणून करतात. आणि शेवटी तो आपला आपला भाव असतो, आपली आपली श्रद्धा असते. आता आपण हरतालिकेच्या पूजेचे साहित्य पाहणार आहोत. हरतालिका पूजेसाठी आपण या ठिकाणी दुर्वा, विड्याची पाने, गणेशाची पूजा करायची आहे म्हणून या ठिकाणी आपण जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. या ठिकाणी झेंडूची फुलं आहेत, लाल झेंडू आहे, पिवळा झेंडू आहे, शेवंतीची फुलं घेतलेली आहेत. सफेद फुलं आहेत, ती देवाला शंकराला आवडतात आणि शंकराची पूजा ही सफेद फुलांनीच केली जाते म्हणून घेतलेली आहे. पार्वतीसाठी आपण एक वेणी घेतलेली आहे, चाफ्याची फुलं घेतलेली आहेत. असे अनेक प्रकारची आपण फुलं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये कण्हेरची फुलं असावी लागतात, बकुळची फुलं असावी लागतात, परंतु ती आता सध्या माझ्याकडे उपलब्ध नाहीत. माझ्याकडे जेवढी सामग्री उपलब्ध आहे तेवढी मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर या पूजेसाठी आपण एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घेतलेला आहे, चमचा घेतलेला आहे, पळी घेतलेली आहे, हे भांडं घेतलेलं आहे, ताम्हण घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुपाचं निरंजन घेतलेलं आहे. पूजेसाठी मी पंचामृत पूर्ण ग्लास भरून घेतलेला आहे. तुम्ही ते तुम्हाला जेवढं हवं त्या प्रमाणात घेऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी हे देवीच्या वायनाचं साहित्य आहे. याच्यामध्ये हिरवा ब्लाउज पीस आहे, बांगड्या आहेत, कंगवा आहे, काजळाची डबी आहे, टिकल्यांचं पाकिट आहे, त्याचबरोबर आरसा आहे, हे मणिमंगळसूत्र आहे. अशी अनेक वायनाची सामुग्री या ठिकाणी तुम्हाला अजून जी काही मिळेल ती सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. त्याचबरोबर आपण या ठिकाणी अगरबत्ती घेतलेली आहे. पूजेसाठी आपल्याला अगरबत्ती हवे, आपण ती अगरबत्ती घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी गणपतीला लाल वस्त्र, देवीला लाल वस्त्र आणि महादेवाला शुभ्र वस्त्र लागतं म्हणून महादेवासाठी आपण शुभ्र वस्त्र तयार केलेलं आहे. अशा प्रकारे हे वस्त्र घेतलेलं आहे.
हळदी कुंकवाचा करंडा पूजेसाठी पाहिजे। याच्यामध्ये हळद आहे, कुंकू आहे, अक्षता ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण महादेवासाठी भस्म ठेवलेला आहे। महादेवासाठी भस्म जर तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही चंदनाचा सुद्धा वापर करू शकता। केशर अष्टगंध आहे, चंदन आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता। या ठिकाणी मनोहर केशर अष्टगंध आहे, मी त्याचा वापर करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी गणेशाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवडतो म्हणून आपण त्या ठिकाणी गणेशाला गुळ खोबरं दिलेलं आहे। मी ते जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे। तुम्ही अगदी खोबऱ्याचा एक तुकडा त्याच्यावरती गुळ ठेवला तरी हरकत नाही। त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्या इष्ट कुलदेवता, ग्रामदेवता यांच्यासाठी विडे काढून ठेवणार आहोत। तुमच्याकडे जी पद्धत असेल, मी या ठिकाणी 5 विडे मांडणार आहे। तुमच्याकडे जी पद्धत असेल, तुमच्याकडे जर 1 विडा मांडत असेल तर 1 विडा मांडा, 5 विडे मांडत असतील तर 5 विडे मांडा, अशा प्रकारे विडे मांडा। त्याचबरोबर मी देवाला नैवेद्य या ठिकाणी 2 पेढे घेतलेले आहेत। अशा प्रकारे हे साहित्य आहे। महादेवाची पूजा करत असताना, हरतालिकेची पूजा करत असताना महादेवाची पिंडी बनवायची असते। या महादेवाची आकृती बनवण्यासाठी, हा महादेव बनवण्यासाठी आपल्याला वाळूची गरज असते। त्यासाठी मी हे वाळू घेतलेले आहे। साधारणपणे 1-1.5 किलो वाळू असेल तरी ती परिपूर्ण होऊन जाते। मी थोडीशी जास्त घेतलेली आहे। ही वाळू समुद्रावरून आलेली असते, त्यामुळं आपण काय करावं तर वाळू आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी। आता आपण या ठिकाणी या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचं काय आहे तर अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या झाडांना फळं लागतात, ज्या झाडांना फुलं लागतात, अशा झाडांच्या पत्र्या आपण जमा केलेल्या आहेत। या ठिकाणी हे पिंपळाची पानं आहेत, याची संख्या 11 या प्रमाणामध्ये घेतलेली आहे। या ठिकाणी तगरीच्या फुलाच्या झाडाची पानं आहेत। या ठिकाणी अशोकाची पानं आहेत, ही अशोकाची पानं आहेत। त्याचबरोबर ही चाफ्याची पानं आहेत। त्याचबरोबर ही सगळी पेरूची पानं आहेत। त्याचबरोबर हे बिल्वपत्र आहेत, ही सुद्धा 11 मोजून घे। प्रत्येक पत्री ही 11 या प्रमाणामध्ये घेतलेली आहे। या ठिकाणी आपण सीताफळीची पानं घेतलेली आहेत। या ठिकाणी जांभळाची पानं आहेत, हे आंब्याची पानं आहेत। या ठिकाणी उंबराची पानं आहेत। आणि या सीझनमध्ये पावसाळा सुरू झाला, साधारणपणे गणेश चतुर्थीची चाहूल लागली की श्रावण महिन्यातच आघाड्याच्या पानाला सुरुवात होते, आघाडा उगवतो आणि हा आघाडा अतिशय प्रिय आहे म्हणून ही आघाड्याची पानं घेतलीत। अशा प्रकारे माझ्याकडं या ठिकाणी 11 प्रकारच्या पत्र्या प्रत्येकी 11 या प्रमाणामध्ये मी घेतलेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी पूजा सुरुवात करणार आहोत। ही पूजा सुरुवात करत असताना आपण सावकाशपणे ही पूजा ऐकावी आणि त्याप्रमाणे करावी, म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षणी आपल्या घरामध्ये ही सगळी तयारी करून घ्या आणि पूजेला प्रारंभ करा। पूजेच्या वेळी आपल्याला या ठिकाणी समई, निरंजन लावायचं आहे। हे समई आणि निरंजन लावत असताना समईच्या खाली 2 विड्याची पानं ठेवा, निरंजनाच्या खाली 2 विड्याची पानं ठेवा। त्याला अनुक्रमाने हळदी कुंकू आणि अक्षता घाला। दीपदेवताय नमः। हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं सिंदूरं परिमलद्रव्याणि नाना परिमलद्रव्याणि समर्पयामि। दीपदेवाय नमो नमः। सकलोपचारार्थे एक फूल होऊन द्यायचं आहे। सकलोपचारार्थे विविध पुष्पाणि समर्पयामि। नमस्कार करा। दीपदेवाय नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारां समर्पयामि। पूजेला प्रारंभ करत असताना पहिल्यांदा या ठिकाणी जे तुपाचं निरंजन आहे ते लावून घ्या। समई प्रज्वलित करून घ्या। त्यानंतर अगरबत्ती लावून घ्या, कारण कोणतीही पूजा करत असताना पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी समई, निरंजन लावून घ्यायचे, अगरबत्ती लावून घ्यायचे आणि मग पूजेला प्रारंभ करायचा आहे। या ठिकाणी मी अगरबत्ती लावून ठेवलेली आहे, हे निरंजन लावलेलं आहे, समई लावून घेतलेली आहे। आता आपल्याकडे
कोणतीही पूजा करत असताना आपल्या इष्टदेवतेला आवाहन करायला पाहिजे। म्हणून काय करा तर आपल्या इष्टदेवतेसाठी या ठिकाणी या पाटावरती 2 पानांचा एक विडा देठ देवाकडे करा। त्या ठिकाणी एक सुपारी ठेवा, 1 रुपयाचं नाणं ठेवून द्या आणि त्या नाण्यावरती त्या विड्यावरती क्रमाने हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्या, एक फूल वाहून घ्या, एक फूल वाहून घ्या आणि आपल्या इष्ट कुलदेवतेला नमस्कार करा। आपल्या इष्ट देवतेला नमस्कार करा, आपल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करा। जर आपल्याकडे गुरुजी आले असतील, उपाध्याय आले असतील तर त्यांनाही नमस्कार करून घ्या। अशा प्रकारे या पूजेला प्रारंभ करा। या हरतालिकेच्या पूजेच्या वेळेस हरतालिका देवीची मूर्ती सुद्धा येते, त्या मूर्तीचाही वापर काही ठिकाणी केला जातो। त्यामुळं जर का तुम्ही ती मूर्ती आणाल आणि त्या मूर्तीच्या सोबतच ही जर पूजा करत असाल तर मात्र त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागेल। त्या मूर्तीची तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करावी लागेल। प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मग पूजेला प्रारंभ करा। आता आपण या ठिकाणी मूर्ती वापरत नाही आहोत, त्यामुळं आपण पहिल्यांदा हा वाळूचा महादेव कसा बनवायचा हे बघूया। आता आपण वाळूचा महादेव बनवणार आहोत। त्यासाठी काय करा, या समोरच्या पाटावरती मी अशा प्रकारे ही वाळू ठेवत आहे। वाळूचा महादेव हा हरतालिकेच्या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। अशा प्रकारे आपण हे वाळू घालून घ्या आणि साधारणपणे त्याला पिंडीचा आकार आला पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही ते तयार करून घ्यायचं आहे। असा छान पिंडीचा आकार देऊन घ्या। हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बाजूला जे त्रिकोणी जे बनवतोय ते तुम्ही काय बनवताय, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर चिंता करू नका। महादेवाच्या बरोबर भगवान गणेश आणि भगवान कार्तिकीय यांचं सुद्धा स्थान आहे। त्यामुळं आपण त्या ठिकाणी हे 2 त्रिकोणासारखं बनवलेलं आहे। गणपतीसाठी आपण थोडी वाळू ठेवणार आहोत। इथे आपण गणेशासाठी वाळू ठेवलेली आहे। शंकराची पूजा करत असताना, महादेवाची पूजा करत असताना नंदी हे महादेवाचं वाहन आहे आणि म्हणून आणि महादेवाचं प्रिय कोण असेल तर ते नंदी आहे। त्यामुळं या नंदीला महादेवाने आपल्या मंदिराच्या बाहेर जागा दिलेली आहे। जेव्हा पण तुम्ही महादेवाची पूजा करता, कोणत्याही मंदिरात जाता, तेव्हा प्रथम महादेवाचं दर्शन घ्यायच्या आधी प्रथम नंदीचं दर्शन घ्या, कारण त्याशिवाय आपलं दर्शन पूर्ण होत नाही। आणि मग या ठिकाणी आपण पार्वतीनं काय केलेलं होतं तर हे हरितालिका व्रत करत असताना आपल्या सख्यांच्या बरोबर हे व्रत केलं, आपल्या सख्यांना बरोबर घेऊन हे व्रत केलं। म्हणून काय करायचं, या वरच्या बाजूला मध्यभागी एक वाळूचा ढीग टाका आणि त्याच्या बाजूला 4 सख्यांसाठी थोडे थोडे वाळूचे पुंजके तयार करून ठेवा। अशा प्रकारे या सख्यांसहित ही पार्वती तयार करून घ्या। अशा प्रकारे ही
पार्वती तयार करून घ्या। अशा प्रकारे पार्वती आणि तिच्या सख्या या ठिकाणी मी हे तयार केलेलं आहे। महादेव म्हणजे गंगा ही असलीच पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण गंगा, आता थोडं माझ्याकडे पाठ कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे वरती एक फक्त पुंजका, वाळूचा पुंजका टाकणार आहे, त्याच्यावरती आपण गंगेचं आवाहन करणार आहे। यानंतर आपण या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 विडे मांडून घेणार आहोत। या 5 विड्यांसाठी आपण 2-2 पानांचा एक विडा असे 5 विडे या ठिकाणी लावून घेत आहोत। त्या 5 विड्यांवरती अनुक्रमे हळकुंड, सुपारी, अक्रोड, खारीक, बदाम या 5 वस्तू या विड्यांवरती लावून घ्यायच्या आहेत। किंवा तुम्ही अगदी सुपारी सुद्धा, फक्त सुपारी सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता। 5 वस्तू जर तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर फक्त सुपारी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता। अशा प्रकारे आपण हे विडे मांडून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हे विडे मांडून घेतले। या विड्यांची आपल्याला पूजा करायची आहे। तत्पूर्वी आपण काय करूया, आपल्याला ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी दिव्यांची पूजा केली तशी घंटीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तेव्हा आपण घंटीला पानाच्या विड्यावरती ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्या, एक फूल वाहून घ्या, घंटीला नमस्कार करा, त्या ठिकाणी थोडा घंटानाद करा। अशा प्रकारे घंटीची पूजा करून घ्या। त्यानंतर या 5 विड्यांवरती आपण थोडं थोडं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पहिला विडा आहे तो आपली कुलदेवता आहे, हा विडा आहे आपली ग्रामदेवता आहे, हा विडा आपली वास्तुदेवता आहे, हा विडा आपले जे कोणी गुरु असतील त्यांच्यासाठी आहे, आणि हा आपला इष्टदेवतेसाठी आहे। अशा प्रकारे आपण हे विडे मांडून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, आणि मग त्याच्यावरती एक एक फूल वाहून घ्यायचं आहे। कुलदेवाय नमः हरिद्रा कुंकुमं समर्पयामि पुष्पं समर्पयामि। ग्रामदेवाय नमः हरिद्रा कुंकुमं समर्पयामि पुष्पं समर्पयामि। वास्तुदेवताय नमः हरिद्रा कुंकुमं समर्पयामि पुष्पं समर्पयामि। गुरुदेवताभ्यो नमः सकलोपचारार्थे हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। इष्टदेवाय नमः गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। असं म्हणून तुमच्या सर्व इष्ट कुलदेवतांना, तुमच्या गुरूंना वंदन करा आणि या ठिकाणी आपल्याला पूजेचा प्रारंभ करायचा आहे। आता या ठिकाणी आपण पूजेला प्रारंभ करत असताना आपण इथे भगवान गणेशासाठी, कारण कोणतीही पूजा करत असताना भगवान गणेशाची पूजा केल्याशिवाय आपल्याला पुढील पूजा करता येत नाही, म्हणून या ठिकाणी आपण भगवान गणेशाची आणि इथे नंदीची पूजा करणार आहोत। तत्पूर्वी आपण काय करणार आहोत तर एका सुपारीच्या गणेशाची पूजा करणार आहोत। आपल्याकडे साधारणपणे सुपारीचा गणेश या ठिकाणी करण्याची प्रथा आहे। मग या सुपारीच्या गणेशाची पूजा करत असताना काय करायचं, सुपारी तामणामध्ये ठेवा, मी ज्याप्रमाणे ठेवली त्याप्रमाणे ठेवा। तिथे गणपती बाप्पाला 2 अक्षता व्हायच्या आहेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सर्वदा। महागणपते नमः ध्यायामि ध्यानम ध्यानार्थे गंधाक्षतायं समर्पयामि। असं म्हणून देवाला अक्षता वाहून द्यायचे आहे। आवाहनार्थे आसनार्थे गंधाक्षतायं समर्पयामि असं म्हणून त्या सुपारीवरती अक्षता वाहा।
आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला आपल्याकडे जे पळी पंचपात्र आहे त्याच्यातून पाणी घेऊन ते सुपारीवरती 5 वेळा व्हायचं आहे. महागणपते नमः पाद्यम समर्पयामि, महागणपते नमः अर्घ्यम समर्पयामि, महागणपते नमः स्नानियम समर्पयामि, महागणपते नमः आचमनीयम जलम समर्पयामि, महागणपते नमो नमः असं म्हणून पुन्हा 5 वेळा देवाला पंचामृत व्हायचं आहे. महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामि, गणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामि असं म्हणून गणपतीच्या सुपारीवरती 5 वेळा पंचामृत व्हा. आता आपल्याला त्याच्यावरती पुन्हा शुद्धोदक जल घालायचं आहे, म्हणजे शुद्ध पाणी घालायचं आहे. महागणपते नमः पंचामृत स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानम समर्पयामि, गणपते नमः स्नानियम समर्पयामि, गणपते नमः आचमनीयम जलम समर्पयामि, महागणपते नमो नमः नमो नमः. इथं आपण देवाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही ओम गम गणपती नमः म्हटला तरी चालेल, असं म्हणून अभिषेक करा. आता मी इथे या ठिकाणी अथर्व शीर्षाचं पठण करणार आहे, परंतु आपण पंचामृत स्नान घातल्यानंतर शुद्धोदक स्नान घातलं, पूर्वपूजेसाठी देवाला हळदी व्हायची आहे. हरिद्रायाम समर्पयामि, कुंकुमं च समर्पयामि, गंधाक्षतायाम समर्पयामि, महागणपते नमः. देवाला दुर्वा प्रिय आहे म्हणून देवाला 2 दुर्वा व्हायच्या आहेत. दुर्वांकुरम समर्पयामि, देवाला लाल फुल आवडतं, त्यामुळं काय आपण या ठिकाणी एक लाल फूल, हे जास्वंदाचं फूल आहे परंतु आता सध्या उमललेलं नाही, हे जास्वंदाचं फूल आपण या ठिकाणी वाहतोय. आता देवाला अगरबत्ती ओवाळायची आहे. पूर्व पूजार्थे डाव्या हातामध्ये घंटी घ्या, अगरबत्ती उजव्या हातामध्ये धरा आणि देवाला अगरबत्ती ओवाळा. महागणपते नमः धूपम, महागणपते नमः धूपम समर्पयामि. या ठिकाणी आपण तुपाचं निरंजन ठेवलेलं आहे, हे ओवाळा. महागणपते नमः दीपम समर्पयामि असं म्हणून धूप दीप दाखवायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे, तर आपण ह्या ज्या दुर्वा आणि फूल वाहिलेलं आहे ते उचलून घ्या, त्याचा सुगंध घ्या. सुगंध घेऊन आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्या. जर तुमचं तोंड पूर्वेकडे असेल तर डाव्या बाजूला ठेवा, म्हणजे तिकडे उत्तर दिशा येते. आणि जर तुमचं तोंड पश्चिमेकडे असेल तर उजव्या बाजूला ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी उत्तर दिशा येईल. उत्तरे निर्माल्य विसर्ज्य अभिषेकम कुर्यात. आता आपण देवाला या सुपारीच्या गणेशाला काय करणार आहोत, तर अभिषेक करणार आहोत. तुम्हाला अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही ओम गम गणपते नमः असं म्हणून अभिषेक करा. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि. नित्यं वच्मि ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अव त्वं माम अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानूचानम् अवशिष्यम् पश्चातातौ पुरस्तातौ उत्तरातातौ दक्षिणातातौ च ऊर्ध्वातातौ अवाधरातात्. सर्वतो मां पाहि वाहि समन्तात्. त्वं वाङ्मयः स्वं चिन्मयः त्वमानन्दमयः स्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्द द्वितीयोषितं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयसि. सर्वं जगदं तत्त्वो जायते, सर्वं जगदं तत्त्वं तिष्ठति, सर्वं जगदं त्वयि लयमस्ति, सर्वं जगदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निर्नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितो षडित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु, त्वं रुद्र, त्वं इन्द्र, त्वं अग्नि, त्वं वायु, त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमा, त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरार्धेन्दुलुषितं तारेण रुद्धम्. एततो मनसरूपं गकार, पूर्वरूपमकारो, मध्यमरूपानुस्वाराशान्तरूपं, बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धि सहिषा गणेश विद्या. गणकरोषे निश्रद गायत्री छन्दा गणपति देवता. ओम गम गणपते नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्.
एकदन्तं चतुरतं पाशमङ्कुशधारिणमृतं च वर्तस्ते ब्रीभ्राणमौषधजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकमृत्वा स्मृतगन्धानुलिप्ताङ्गं रुक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं सृष्टादो प्रत्यय पुरुषात् परम् एवं ध्यायति स योगिनामरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमदपते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम सहनावतु सहनौभुनक्तु स्ववीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषा। ओम शांति शांति शांति। महागणपते नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। याच्यानंतर एक पळीवर शुद्ध जल घाला। शुद्धोदक स्नानं समर्पयामि स्नानियं समर्पयामि आचमनीयं जलं समर्पयामि। महागणपते नमो नमः। अभिषेकाच्या नंतर पुन्हा एकदा देवाला धूप दाखवायचा आहे, म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे। महागणपते नमः। अभिषेकांते धूपमाग्राहपयामि। महागणपते नमः। अभिषेकांते दीपं दर्शयामि। श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। नैवेद्यं निवेदयामि। नैवेद्यार्थे आता आपण थोडंसं पंचामृताचा नैवेद्य आपण देवाला दाखवणार आहोत। या ठिकाणी मी हे नागवेलीचं पान घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी थोडं पंचामृत ठेवतोय आणि त्याच्यावरती मी पाणी सोडते। नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमो नमः। यानंतर मी काय करणार आहे तर यानंतर देवाला 4 वेळा पाणी घालणार आहे। उत्तरा पोषणं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि मुखवासार्थे बीडा पूगी फलतांबूलं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। महागणपते नमो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि। असं म्हणून देवाला नमस्कार करायचा आहे। प्रारंभे विनंते करो गणपते विद्या दया सागरा अज्ञानत्वहरोणे बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे। महागणपते नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि। आता आपण काय करणार आहोत या सुपारीला स्वच्छ धुवून घेणार आहोत। सुपारीला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आपण या ठिकाणी तुम्ही इथे पाटावरती थोडे तांदूळ घालायचे आहेत। थोड्या अक्षता त्या ठिकाणी ठेवा। मी त्या ठिकाणी पान ठेवतोय। या पानावरतीच मी गणेशाची स्थापना करतोय किंवा हा जो वाळूचा गणेश आहे इथे जरी तुम्ही गणेशाची स्थापना केली तरी हरकत नाही। महागणपते नमः। सुप्रतिष्ठिताः वरदाः भवतु असं म्हणून 2 अक्षता इथे वाहून द्यायच्या आहेत। त्यानंतर आपण गणेशाला एक लाल वस्त्र तयार करून ठेवलेलं आहे। हे वस्त्र आपण या ठिकाणी गणेशाला घालायचं आहे। महागणपते नमः। वस्त्रं समर्पयामि। आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी आपण या वाळूपासून बनवलेला गणेश आहे आणि सुपारीचा गणेश आहे, या दोघांनी आपण हळदी वाहणार आहोत। हरिद्रायं समर्पयामि। यानंतर आपण कुंकू वाहणार आहोत। महागणपते नमः। कुंकुमं समर्पयामि। आता याच्यानंतर आपण थोडंसं अष्टगंध असेल तुमच्याकडे तर ते अष्टगंध सुद्धा वाहू शकता। महागणपते नमो नमः। चंदनं समर्पयामि। असं म्हणून चंदन अष्टगंध या ठिकाणी वाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे 2 अक्षता व्हायच्या आहेत। महागणपते नमः। पूजार्थे गंधाक्षतायं समर्पयामि। आता आपण या ठिकाणी महागणपतीला दुर्वा वाहणार आहोत, कारण दुर्वा देवाला जास्त प्रिय असतात, म्हणून या ठिकाणी आपण या सुपारीला आणि या वाळूच्या गणेशाला दुर्वा वाहणार आहोत। महागणपते नमः। दुर्वांकुरं समर्पयामि। त्यानंतर आपण त्याला जास्वंदीची फुलं जास्त प्रिय आहेत, गणेशाला जास्वंद जास्त प्रिय आहे, म्हणून आपण जास्वंदीची फुलं या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहेत, मी ती वाहतोय। महागणपते नमः। सकलोपचारार्थे विविध पुष्पाणि समर्पयामि। हे सगळे उपचार वाहून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी देवाला अगरबत्ती ओवाळायची आहे। महागणपते नमः। धूपं दर्शयामि। दिवा ओवाळायचा आहे। महागणपते नमः।
दीपं समर्पयामि। श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। नैवेद्यं निवेदयामि। आता माझ्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये गूळ आणि खोबरं असल्यामुळं मी त्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत आहे। तुमच्याकडं अगदी एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा त्याच्यावरती गूळ ठेवलात तरी हरकत नाही। मी या ठिकाणी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे। पळीमध्ये पाणी घ्या आणि त्या गूळ खोबऱ्याच्या बाजूला फिरवा। महागणपते नमः। नैवेद्यम निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमो नमः। महागणपते नमो नमः। नैवेद्यम निवेदयामि। पुन्हा एकदा देवाला हात जोडायचे, विनंती करायची। महागणपते नमः। प्रार्थना पूर्वक नमस्काराम समर्पयामि। आणि देवाला सांगायचं की हे देवा, हे गणराया, मी आज माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी मी हे देवी पार्वतीने केलेलं हरतालिकेचं व्रत करीत आहे। हे व्रत आचरण करीत असताना माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक भूल होऊ नये आणि झालीच तर मला क्षमा करावी असं म्हणून देवाला प्रार्थना करायची। देवाला सांगायचं की ही जी माझी पूजा आहे, हे जे माझं व्रत आहे, हे तुम्ही निर्विघ्नपणे परिपूर्ण करून घ्या असं म्हणून देवाला प्रार्थना करायची। आता आपण या ठिकाणी साक्षात वाळूपासून जे महादेव बनवलेले आहेत, या महादेवाची, या गंगेची आणि इथे पार्वती माता आणि तिच्या सख्या आहेत त्यांची प्रत्यक्षात पूजा करणार आहोत। मगाशी मी सांगितलं की काही भागामध्ये हरितालिका देवीची मूर्ती, 2-2 मूर्त्या त्या ठिकाणी असतात। जर मूर्त्या तुमच्याकडे असतील तर मात्र तुम्हाला त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आधी करून घ्यावी लागेल आणि मगच पूजा करावी लागेल। आता आपण हे वाळूची महादेवाची मूर्ती आहे, महादेवाला आपण वाळूचा बनवलेला आहे। वाळूच्या महादेवाचा मूर्ती बनवत असताना, पिंडी बनवत असताना आपल्याला याच्यावरती अभिषेक करताना काय काळजी घ्यायची आहे, कारण तो वाळूपासून बनवलेला आहे। आपण जर त्याच्यावरती पळीनी वगैरे पाणी घालत राहिलो तर त्याचा आकार बदलू शकेल आणि तो बदलू नये म्हणून आपण काय करायचं आहे, फूल घ्या किंवा दुर्वा घ्या आणि त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे। पहिल्यांदा काय करायचं आहे तर महादेवाचं आवाहन करायचं आहे, पार्वतीचं आवाहन करायचं आहे, गंगेचं आवाहन करायचं आहे अशा प्रमाणे। आणि मग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला नंदीची पूजा करावी लागेल, कारण नंदीची पूजा केल्याशिवाय महादेवाची पूजा करता येत नाही किंवा ती परिपूर्ण होत नाही। म्हणून आपण या ठिकाणी महादेवाच्या आधी नंदीला या ठिकाणी आवाहन करणार आहोत, नंदीची पूजा करणार। नंदिकेश्वराय नमः। सकलोपचारार्थे, ध्यान आवाहनार्थे, आसनार्थे गंधाक्षताय समर्पयामि। इथं हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे। नंदिकेश्वराय नमः। प्रार्थना पूर्वक नमस्काराम समर्पयामि। धूपम दर्शयामि। नंदिकेश्वराय नमः। धूपम दर्शयामि। दीपम दर्शयामि। प्रार्थना पूर्वक नमस्काराम समर्पयामि। नमस्करोमि। नंदीला नमस्कार करून घ्यायचा आहे। याच्यानंतर आपल्याला भगवान शंकराला आवाहन करायचं आहे, महादेवाचं आवाहन करायचं आहे। महादेवाय नमः। ध्यानार्थे गंधाक्षतायं समर्पयामि। तुम्हाला जर महादेवाचा मंत्र येत नसेल तर तुम्ही फक्त महादेवाय नमः म्हणा। पार्वतीचा मंत्र येत नसेल तर फक्त पार्वती नमः म्हणा असं म्हणून या ठिकाणी देवांना आवाहन करायचं आहे। किंवा तुमच्या हातामध्ये अक्षता धरून ठेवा। आता मी महादेवाचा मंत्र म्हणतोय। ध्याये नित्यं महेशं रजत गिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नांकल्पोजलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतमगनर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाध्यं विश्ववन्द्यं निखिलभयरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं शिवाय नमः। महादेवाय नमः। हातातल्या अक्षता या महादेवावरती वाहून द्यायच्या आहेत। त्याच्यानंतर पुन्हा अक्षता घ्या। या ठिकाणी आपण देवी पार्वतीचं आवाहन करणार आहोत।
तुम्ही फक्त पार्वत्ये नमः म्हटलात तरी चालेल. पार्वत्ये नमः सकलोपचारार्थे ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे गंधाक्षतायम समर्पयामि. गंगा आहे, गंगेचं सुद्धा या ठिकाणी आवाहन करायचं आहे. गंगाये नमः ध्यान आवाहनार्थे आसनार्थे गंधाक्षतायम समर्पयामि. आता या ठिकाणी आपण देवाचं आवाहन केलेलं आहे, पार्वती मातेचं आवाहन केलेलं आहे, गंगा मातेचं आवाहन केलेलं आहे. यांना आपल्याला अभिषेक करायचा आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की त्या ठिकाणी आपल्याला पळीने पाणी घालता येणार नाही अभिषेकाला किंवा पंचामृत घालता येणार नाही. तेव्हा काय करायचं तर फुलाने किंवा दुर्वांकुराने आपल्याला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. महादेवाय नमः. पहिल्यांदा पाद्य म्हणून थोडं पाणी घालायचं आहे. पाद्यम समर्पयामि. पार्वत्ये नमः पाद्यम समर्पयामि. गंगाये नमः पाद्यम समर्पयामि. महादेवाय नमः अर्घ्यम समर्पयामि. पार्वत्ये नमः अर्घ्यम समर्पयामि. गंगाय नमः अर्घ्यम समर्पयामि. महादेवाय नमः स्नानियम समर्पयामि. पार्वत्ये नमः स्नानियम समर्पयामि. गंगाय नमः स्नानियम समर्पयामि. महादेवाय नमः आचमनीयम समर्पयामि. पार्वत्ये नमः आचमनीयम समर्पयामि. गंगाय नमः आचमनीयम समर्पयामि. आता आपल्याला देवाला पंचामृताचं स्नान घालायचं आहे. तेव्हा मी माझ्याकडे 2 दुर्वा आहेत, त्या दुर्वानी देवाला पंचामृताचं स्नान घालणार आहे. महादेवाय नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. पार्वत्ये नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. गंगाय नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. असं म्हणून हे पंचामृताचं स्नान घालायचं आहे. पुन्हा आपल्याला स्नानानंतर एक वेळा पाणी शिंपडायचं आहे, देवावरती पाणी घालायचं आहे. महादेवाय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पार्वत्ये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गंगाय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता आपल्याला प्रत्यक्षात महादेवावरती थोडा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला मंत्र यायलाच पाहिजे असं काही नाही, परंतु जर येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता. किंवा काय करा तर मी जेव्हा हे मंत्र म्हणतोय तेव्हा तुम्ही महादेवावरती अभिषेक करा. शक्य असेल तर तुम्ही ते म्हणा किंवा महादेवाय नमः महादेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय असं म्हणून मग अभिषेक करा. महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशे स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिमानावधिग्रहणन्. अथा वाच सर्व स्वमति परिमानावधिग्रहणन्. ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरः अतीत पंथानं तव च महिमा वामनसयो तद्व्यावृत्यायं चकितमविदत्ते श्रुतिरपि. सकस्य स्तोतव्य कतिविधगुणकस्य विषयः पदे त्वरवाचीने पतति न मनकस्य न वचः. मधुस्फीता वाच परममृतं निर्मितवत् तव ब्रह्मान् किं वागपि सुरगुरो विस्मयपदम्. मम त्वेतामानिं गुणकथन पुण्येन भवतः पुनामित्थरतेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसता. तवैश्वर्यं यत्यज जगदुदय रक्षा प्रलयकृत् त्रये वस्तुं व्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरद्रमणीयामरमणिं विहन्तुं व्याक्रोशिं विधततैः के जडधियः.
किमेहं किं काय स खलु किमुपाय स्त्रीभुवनं किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च अतर्क ऐश्वर्ये त्वयनवसरदुस्तो हतधियः कुतर्कोऽयं कांचित मुकरति मोहाय जगतः। असं म्हणून देवाला अभिषेक करा। आता यानंतर काय करायचं आहे? अभिषेकानंतर पुन्हा देवाला शुद्धोदक स्नान घालायचं आहे। शिवाय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि, पार्वत्यै नमः गंगायै नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि, स्नानीयं समर्पयामि, आचमनीयं जलं समर्पयामि, अवाहित देवताभ्यो नमः। यानंतर आपल्याला काय करायचं आहे? देवाचा अभिषेक झालेला आहे। देवाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला महादेवाला हे सफेद वस्त्र बनवलेलं आपण याला गेजमाळ वस्त्र आपण म्हणतो, तेव्हा हे जे सफेद गेजमाळ वस्त्र आहे हे महादेवाला अर्पण करायचं आहे। शिवाय नमः वस्त्रं समर्पयामि। असंच एक वस्त्र आपण या ठिकाणी बनवलेलं आहे, ते पार्वती मातेसाठी आहे। हे सुद्धा वस्त्र आपण पार्वते नमः, पार्वती मातेला एक वस्त्र घाला। गंगेला सुद्धा एक वस्त्र घाला। गंगाये नमः वस्त्रं समर्पयामि। आता आपण काय करणार आहोत? तर महादेवाला हळदी कुंकू आपण कधीही वाहत नाही, म्हणून आपण काय करणार आहे? तर आपल्याकडे जर भस्म असेल तर महादेवाला भस्म व्हायचा आहे, किंवा चंदन असेल तर चंदन व्हायचं आहे। माझ्याकडे दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत। मी काय करतोय? महादेवाला चंदनी वाहते। महादेवाय नमः पूजार्थे चंदनम समर्पयामि, महादेवाय नमः पूजार्थे भस्मं समर्पयामि। असं भरपूर भस्म ह्या पिंडीवरती महादेवावरती वाहून द्यायचं आहे। महादेवाय नमः भस्मं समर्पयामि। आता देवी पार्वतीला, देवी गंगेला हळदी कुंकू घालायचं आहे। पार्वत्ये नमः गंगाये नमः हरिद्रायं समर्पयामि, पार्वत्ये नमः गंगाये नमः कुंकुमं समर्पयामि। आता अक्षता व्हायच्या आहे। महादेवाय नमः गंधाक्षतायं समर्पयामि, पार्वत्ये नमः गंगाये नमः गंधाक्षतायं समर्पयामि। इथं माझ्याकडं चाफ्याची फुलं आहेत। मी काय करणार आहे? तर देवी पार्वतीला चाफ्याचं फुल वाहणार आहे। पार्वत्ये नमः पुष्पं समर्पयामि, गंगाये नमः पुष्पं समर्पयामि। आणि मग महादेवाला सुद्धा मी चाफ्याचं फुल वाहणार आहे। महादेवाय नमः पुष्पं समर्पयामि। इथं महादेवाला बेल आवडतो, म्हणून आपण काय करणार आहे? तर महादेवाला बेलाचं पान वाहणार आहे। बेलाचं पान वाहत असताना पान अशा प्रकारे तुटलेलं असेल, फाटलेलं असेल, त्याला छिद्र पडलेलं असेल तर ते वाहू नका। अखंड पान असेल तरच महादेवाला व्हायचं असतं। त्यामुळं मी हे बघून घेतलेलं आहे। आणि असं मी एक पान, अगदी तुम्ही एक पान जरी महादेवाला वाहिलं तरी आपल्याला काही हरकत नाही। महादेवाय नमः बिल्वपत्रं समर्पयामि। आता आपण महादेवाला सफेद फूल वाहणार आहे, कारण महादेवाला सफेद फूलच जास्त प्रिय आहे, म्हणून आपण महादेवाला सफेद फूल वाहणार आहे। शिवाय नमः महादेवाय नमः श्वेत पुष्पं समर्पयामि। श्वेत पुष्प म्हणजे पांढरं पुष्प, सफेद पुष्प असं वाहणार आहे। ह्या अशा प्रकारे आपल्याला हे सगळं झालेलं आहे। फुलं वाहून झालेली आहेत, देवाला बिल्वपत्र वाहिलेलं आहे, देवीला फुल वाहून झालेलं आहे। आता आपण देवाला अगरबत्ती ओवाळणार आहोत। पार्वती गंगा सहित महादेवाय नमः धूपम आग्राहयामि। पार्वती गंगा सहित महादेवाय नमः दीपम दर्शयामि।
असं म्हणून आपण देवाला धूप आणि दीप ओवाळलेला आहे। याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर आपल्याकडे आपण मगाशी ज्या पत्र्या दाखवलेल्या होत्या त्याच्या आधी आपण काय करणार आहे, तर आपण पार्वती मातेला वायनदान करणार आहे। पार्वती मातेला वायनदान करणार त्यावेळी मी तुम्हाला मगाशी दाखवले, तर माझ्याकडे एक पॅकेट तयार आहे। त्याच्यामध्ये बांगड्या आहेत, मणिमंगळसूत्र आहे, आरसा आहे, कंगवा आहे, नथनी आहे, चाप आहेत, टिकली आहे, काजळ आहे। या सगळ्या वस्तू एकत्रित आपल्याला बाजारामध्ये मिळतात किंवा तुम्ही त्या वेगळ्या वेगळ्या सुद्धा खरेदी करू शकता। मग असा एक ब्लाउज पीस घ्या आणि तो पार्वतीच्या इकडे ठेवून द्या। त्याच्यावरतीच हे वायनदान सगळं या ठिकाणी ठेवून द्या। पार्वतीला नमस्कार करा। पार्वतीला सांगा की हे देवी पार्वती, मी तुझ्या वायनासाठी, तुला श्रृंगार करण्यासाठी, तुझ्या श्रृंगारासाठी जे जे काही मी तुला दान केलेलं आहे, तुला अर्पण केलेलं आहे, त्याचा तू स्वीकार कर, असं करून तिला नमस्कार करायचा आहे। आता आपण मगाशी मी तुम्हाला सांगितले की आपल्या देवीला एक वेणी घेतलेली आहे, ती माझ्याकडून घालणं राहून गेलं, तेव्हा आपण या ठिकाणी देवीला ही वेणी अर्पण करीत आहोत। आता आपण काय करणार आहे, तर मगाशी ज्या आपण पत्र्या जमा केलेल्या आहेत त्या पत्र्या आपण देवाला वाहत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत 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 या पत्र्या इथे व्हायच्या आहेत। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय। 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 अशा प्रकारे आपण या पत्र्या सुद्धा वाहून घेतलेल्या आहेत। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत या पत्र्या व्हायच्या। आता काही वेळेला मगाशी मी जे महादेवाची पूजा करताना जे गेजमाळ वस्त्र वाहिलं ते या पत्रीवरती सुद्धा आपण वाहू शकतो। या पत्रीवरती सुद्धा आपल्याला त्याला वाहता येतं। या सगळ्या पत्र्या वाहून झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा महादेवाला भस्म वाहणार आहोत, अक्षता वाहणार आहोत। महादेवाय नमः। शिवाय नमः। भस्मं समर्पयामि। चंदनम समर्पयामि। गंधाक्षताय समर्पयामि। इथं मी एका चाप्याच्या पानाचा एक नाग बनवलाय, कारण महादेवाची जिथं पूजा असेल, भगवान शंकराची जिथं पूजा असेल तिथं नागाला अतिशय महत्त्व आहे। या ठिकाणी मी चाफ्याचं पान आहे त्या चाफ्याच्या पानाचा एक नाग बनवलेला आहे, कारण पिंडीवरती नाग असतो त्यामुळं मी त्याचा नाग बनवलेला आहे। आपण आता महादेवाला श्वेत पुष्प म्हणजे सफेद पांढऱ्या कलरचे पुष्प वाहणार आहोत। ओम नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय।
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। महादेवाला कण्हेरीची फुलं जास्त आवडतात, म्हणून कण्हेर जर तुम्हाला मिळाली तर कण्हेरीची फुलं आणि कण्हेरीची पानं सुद्धा आपल्याला वाहता येतात, म्हणून ही पूजा करत असताना कण्हेरीची पानं फुलं घेऊन या। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। महादेवाय नमो नमः। सकलोपचारार्थे पुष्पं समर्पयामि। आता देवाला अगरबत्ती ओवाळायची आहे। शिवाय नमः। पार्वती गंगा सहित शिवाय नमो नमः। हरितालिके देव्ये नमो नमः। धूपम आगरापयामि। याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायचे। दीपम दर्शयामि। इथं आपल्याला हरितालिका देवीची कथा वाचायची आहे। आता आपण हरितालिका देवीची कहाणी या ठिकाणी ऐकायची आहे। तुमच्याकडे पुस्तक असेल त्या पुस्तकातून ती बोलायची आहे कहाणी। ऐका हरितालिके तुमची कहाणी। एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं आहे? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेलं होतंस आणि त्याचं पुण्य म्हणून मी तुला प्राप्त झालो, किंवा तू मला प्राप्त झालीस। ते व्रत तू ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू केलंस आणि ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्षे झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली। येण्याचं कारण विचार। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झालेली आहे, ती विष्णूला द्यावी। तो तिच्या योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे आणि म्हणून मी इथं आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले। त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचार। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही, असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे। याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपास केलास। तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस। त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस। त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस। मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस।
इतक्यात तुझे वडील त्या ठिकाणी आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व घडलेली हकीकत त्यांना सांगितली. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन ते घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी, कहाणी ऐकावी, रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माची पातकं नाहीशी होतात, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मव्यंध्या व विधवा होतात, दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. अशा प्रकारे ही हरितालिका देवीची कहाणी वाचावी, ऐकावी. आपल्याला जास्तीत जास्त पुण्य फलाची प्राप्ती होते. याच्यानंतर आपल्याला देवाची आरती करायची आहे. याच पुस्तकामध्ये तुमच्याकडे जे चातुर्मासाचं पुस्तक वगैरे असेल तर त्याच्यामध्ये हरितालिका देवीची आरती आहे, ती आरती सुद्धा करायची आहे. आणि नंतर मग सर्वांना तीर्थप्रसाद द्यावा. देवाला आपण मग अशी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे नैवेद्य आणलेला आहे. नैवेद्यासाठी तो नैवेद्य आपण इथे पाटावरती ठेवा, त्याच्या खाली थोडंसं पाणी घाला, त्याच्यावरती हा नैवेद्य ठेवा आणि त्याच्या बाजूला पाणी फिरवा. महादेवाय नमः. नैवेद्यं निवेदयामि. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः असं म्हणून देवाला नैवेद्य दाखवा आणि देवाला प्रार्थना करा. हे देवा महादेवा, ज्याप्रमाणे पार्वती अतिशय पतिव्रता आहे, श्रेष्ठ आहे, सर्व पतिव्रतामध्ये श्रेष्ठ आहे, तसं तू सुद्धा आम्हाला श्रेष्ठ बनव. आमच्या पातिव्रत्यामध्ये कोणताही लांछन लावू देऊ नको. अशा प्रकारे आपण महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे ही पूजा संपन्न करायची आहे. आलेल्या तुमच्याकडे जर सुवासिनी आल्या असतील तर त्यांनाही वायन दान द्या. तुमच्याकडे गुरुजी आले असतील त्यांना वायन दान द्या. अशा प्रकारे हे हरतालिकेचं व्रत करा. धन्यवाद. अशा प्रकारे अत्यंत सरळ साध्या पद्धतीने आपण हरितालिका देवीची पूजा कशी करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा उपवास गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीचं व्रत असल्यामुळं हा उपवास करणाऱ्या सुवासिनी स्त्रिया काय करतात तर उपवास करतात, देवीची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आसपास जेव्हा पण गणपती बाप्पाची स्थापना होते त्यानंतर आपल्या ह्या व्रताचं पारणा करतात. धन्यवाद.